पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उत्साहात साजरी। उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर भीमराव बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर मोमीन, डॉक्टर अब्रार पठाण, कार्यालय अधीक्षक पवार, डॉक्टर आनंद मोरे, अमोल शिंदे, साई प्रसाद बनसोडे, बापू खताळ, सिक्युरिटी गार्ड हावळे व सोहेल शेख तसेच श्रीमती जया नलवडे, श्रीमती सिंधू सांगळे, श्रीमती पूजा इंगळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर मोमीन आणि डॉक्टर आनंद मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय जीवनचरित्राचा अभ्यास करून प्रत्येकाने समाजाभिमुख व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व घडवण्याचा संकल्प करावा असे आवाहन डॉक्टर मोरे यांनी केले। यादी काढली ती काही केवळ कुठला वशिला, पैसा, सत्ता, अधिकार या पदावर नाही काढली, तर त्यांची विचारधारा, त्यांचे समाजाभिमुख विचार या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने यादी जाहीर केलेली आहे। तर मला असं म्हणायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी, म्हणजे आपल्या ह्या भारत जन्मभूमीमध्ये एवढे महान व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी जगाला मार्गदर्शन केले। म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही पुतळे आहेत ते जगामध्ये सगळ्यात जास्त आहेत। तर हे नुसते पुतळे आपल्याला हात तुरे घालण्यासाठी किंवा नुसत्याच जयंती साजरी करणे एवढंच फिजिकल म्हणजे आपण भौतिक विचार न करता त्यांचे विचार आत्मसात करावे। त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर त्यांचं जे काही चरित्र आहे ते दृष्टिकोनशील व्हावं। त्यांनी कशाप्रमाणे स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी कष्ट झेलले आणि त्यातून समाजाचं भलं कसं केलं ह्या गोष्टी त्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा। कारण बाबासाहेबांनी जे काही जगाला किंवा आपल्या भारत देशाला संविधान दिलेलं आहे तर त्या संविधानामध्ये जी प्रियांबल आहे त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला की जस्टिस जे काही आहे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल सगळ्यांना एकत्र मिळालं पाहिजे। त्यानंतर इक्वॅलिटी जे आर्टिकल नंबर 14-15 याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नका, जात, धर्म, पंथ, भेदभाव हे सोडून मानवतावादी विचारसरणी तुम्ही अवलंबवा अशा पद्धतीने सांगितलं। त्यानंतर जस्टिस, इक्विलिटी, फॉर इक्वॅलिटी, जस्टिस आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव ह्यामध्ये विचार करता येतो की स्वतःची डिग्निटी मेंटेन करत करत भारताची युनिटी हे सुद्धा मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे। ह्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला की आता बऱ्याच भारत देशातील जे राज्य आहेत त्यांनी UCC हे जे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण त्यामध्ये कुठेतरी आरक्षणासंदर्भात देखील गोंधळ निर्माण होताना दिसतोय। पण त्यामध्ये जे काही संविधानाचा विचार आहे तर तो असा आहे की अदर बॅकवर्ड क्लास असतील किंवा जे काही अनुसूचित जाती जमाती असतील ह्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं, त्यांना रिप्रेझेंटेशन त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मिळावं हा त्यांचा उद्देश त्यामध्ये होता। मागासलेल्या जातींना पुढे आणणं आणि त्यांच्या कला कौशल्यांचा वापर समाज निर्मितीसाठी आणि पर्यायी राष्ट्र निर्मितीसाठी करावा हा त्याच्या मागचा उद्देश त्यांचा होता। म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जे काही स्वातंत्र्यता आहे आपली लिबर्टी तर ती स्वातंत्र्यता अशी असावी की अशा प्रकारे स्वातंत्र्य तुम्ही ठेवा की तो स्वैराचार होऊ नये आणि इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण होऊ नये अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्या घटनेने आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर त्यातून जर विचार केला तर समानतामध्ये असा विचार करा की एका आईला जर 2 मुलं असतील आणि एखादा अपंग असेल आणि एखादा चांगला असेल तर ती आई कोणाकडे लक्ष देईल जास्त, त्या अपंग मुलाकडे थोडीशी जास्त लक्ष देईल आणि तिला प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, त्याची उन्नती करण्याचा प्रयत्न करेल, किंवा स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करेल। तर तशाच पद्धतीने आपलं संविधान हे जे काही SC ST किंवा इतर जे काही OBC समाज आहे त्यांना कुठेतरी समाज प्रवाहामध्ये आणण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्यांना प्रतिनिधित्व देत असते। आणि हे सगळं समजून घेणं प्रत्येक समाजाने जे काही प्रतिष्ठित आहेत त्यांनी हीच म्हणजे बंधुभाव म्हणजे हीच म्हणजे फ्रॅटर्निटी अशा प्रकारची विचारसरणी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आणि त्यांनी जे काही सत्याग्रह केला, महाडच्या पाण्याचा सत्याग्रह केला, त्यानंतर राम मंदिर जिथे नाशिकच्या तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं, त्यांना काय वाटलं की त्या देवाचं दर्शन घेतलं म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल वगैरे नाही। त्यांना असं वाटलं की त्या राम मंदिरामध्ये किंवा त्या मंदिरामध्ये जर जनावरे जात असतील, तिथे कुत्री मांजरं वगैरे बाद जात असतील तर मानव का जाऊ नये, म्हणजे त्यांची। आणि जर त्या तलावामध्ये महाडच्या पाण्याचा सत्याग्रह त्यांनी केला तर त्या तलावामध्ये जर समजा इतर प्राणी जाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात तर मनुष्य का जाऊ शकत नाही, तर ही चीड त्यांना होती, कुठेतरी समानता निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचे विचार समितीतून त्यांनी त्यागातून निर्माण केलेला आहे। आणि संपूर्ण जगातील विविध संविधानांचा विचार करून आता जे काही चांगलं आपल्या देशासाठी जे समाजामध्ये समत्व, ममत्व, बंधुत्व
किंवा एकत्व निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित होत्या ते आपल्याला देऊन एक सर्वांग सुंदर असं संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न ही पदवी देण्यात आली. तर त्यांच्या या विचारधारेला मी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि आमच्या अधिकारी वर्गातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख.